नमस्कार सर्वांना, लहाना थोरांना. कशा आहात तुम्ही? मजेतच असणार ना. तर आज आपण कोथिंबिरीची चटणी बनवणार आहोत. बघा, बाकीच्या सगळ्या साहित्याची आपण चटणी बनवतो, पण अशी चटणी तुम्ही मला वाटतं पहिल्यांदाच पाहत असाल किंवा अजून काही. तर त्यासाठी साहित्य बघा काय लागतं. शेंगदाणे घातलेले, शेंगदाणे 1 वाटी शेंगदाणे, थोड्याशा ह्या लाल मिरच्या, काश्मीरी लाल मिर्च, जास्त तिखट नको आहे आपल्याला. नंतर ही अर्धी वाटी तीळ घातले. हे मी गावठी तीळ घेतले, टेस्टला चांगले ना थोडेसे म्हणून. नंतर बऱ्यापैकी लसूण घेतला आहे, 20-21 पाकळ्या. नंतर फोडणीसाठी ह्या आपल्या फोडणीच्या मिरच्या घेतल्यात, त्या आपल्याला नंतर टाकायच्यात. आणि ही चिंच भिजवून घेतलेली आहे, त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या. नंतर आपली कोथिंबीर, जिरी वगैरे, म्हणजे जे जनरल साहित्य. थोडीशी हळद पावडर, मीठ, जिरं हे. तर आता आपण काय करायचं, ही कोथिंबीर आहे ना मैत्रिणीनं, अशी हिरवीगार आता मार्केटमध्ये खूप छान मिळते. तर कोथिंबीर आपण आता धुवून घेऊया आणि बारीक कापून घ्यायची. ठीक आहे. तर सगळे ना आता आपण कोथिंबीर एकदम बारीक कापून घ्यायची पातळ सुरीने, म्हणजे त्याला धारवाली सुरीच लागते नाही का. तर आपण आता कोथिंबीर एकदम त्याच्यातली देठं पण बारीक कापून घ्या. आपण कोथिंबीर कापून घेऊया. कोथिंबीर म्हणजे किचनची महाराणीच ना. आणि विशेष म्हणजे त्या कोथिंबिरीमध्ये खूप गुण असतात. कॅल्शियम, आयर्न. आणि तिचा रंग बघूनच प्रसन्न वाटतं नाही का जेवणामध्ये. तर आपण असती ही चटणी आपण कशाबरोबरही खाऊ शकतो. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर आणि काही. कधी भाजी नसेल तर आपण ही फक्त चटणी पण सुंदर लागते खायला, नाही तर भाजीच्या जोडीला. पण ही बनवा, खूप चांगली आहे, सोपी. आणि आता मार्केटमध्ये खूप आहे अवेलेबल. अशी हिरवीगार पोळी छानशी कोथिंबीर घ्यायची. मैत्रिणींनो, त्यासाठी एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया. थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी टाकायचं, 2 चमचे तेल. कारण आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे, तीळ, मिरची सगळं छानसं तळून घ्यायचं आपल्याला. इथे आपल्याला थोडंसं तेल जास्त लागेल, म्हणजे 2 चमचे किंवा आणखी थोडं असं बऱ्यापैकी तेल टाकले. त्यामध्ये आपण आता शेंगदाणे चांगले खरपूस तळून घेऊया.
त्याच्यामध्ये आपण आता तीळ घालूया. तीळ पण छानपैकी तळून घ्यायचे. सगळं साहित्य चांगलं मॉइश्चर जाईपर्यंत तळायचं, म्हणजे टिकते बरी ती. फ्रीजमध्ये एक आठवडाभर छानपैकी टिकते. नंतर अशी बाहेर ठेवली तर 2-3 दिवस तर टिकते, ओलसर असते ना. तीळ भाजत आलेत ना, उडतात ते. छानच वाटतं बघा. शेंगदाणे, तीळ. आता ह्याला चटणी म्हटलं की त्याला लसूण हा आलाच, म्हणून हा लसूण पण आपण तळून घेऊया. लसणाच्या पण बऱ्यापैकी जास्तीच्या फोड्या घ्या, चांगला वाटेल. थोडीशी आपण जिरी टाकूया, जिरीचा स्मेल चांगला. थोडीशी बडीशेप. थोडीशी घालूया, चमचा, अर्धा चमचा किंवा 1 चमचा. 1 चमचा ठीक आहे. आता आपला लसूण पण परतत आला आहे. शेंगदाणे, बडीशेप, मिरच्या घेतल्यात ना त्या. त्याच्यामध्ये चिंच पण भाजून घेऊया आपण. थोडीशी बाकी साहित्य भाजलेच आहे, चिंच पण. आता आपण कोथिंबीर टाकून परतून घेऊया. बारीक कापली होती ना ती. सगळ्यांना तर आपलं हे सगळं भाजून घेतलेलं साहित्य आहे बघा, मिक्सरमध्ये टाकलेलं आहे. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया, बारीक दळून. बारीक दळायचं. सगळ्यांना आपली ह्याच्या मिरची कोथिंबीरची चटणी तयार झालेली आहे, पण तिला आपण अजून परत एकदा फोडणी देणार आहोत. आपण फोडणी देऊया. जिरी, लसूण आणि कढीपत्ता हे 3 वस्तूंची फोडणी. आणि ह्या मिरच्या असतात की नाही, त्या आपण फोडणीत टाकूया. आपण त्या अशा मोठ्या मिरच्या असतात बघा, त्या आपण टाकणार आहोत छोट्या छोट्या. खूप सुंदर लागते हे मैत्रिणींनो, खूप म्हणजे खूपच लागते. तुम्ही परत परत कराल. महाग कोथिंबीर झाली तरी पण आणून कराल, अशी आहे ही. चांगली परतवण्यासाठी 1 ते 1.5 चमचा तेल घेतलं मी. जास्त प्रमाणात नाही घेतलेलं आहे तेल, परतवण्यासाठी परतायला हवं आहे ना म्हणून. त्यामध्ये
एक मोठा चमचा जिरे, त्यामध्येच आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना, बुट्ट्या छोट्या छोट्या असतात बघा, फोडणीच्या मिरच्या त्या घेतलेल्या आहेत, त्या टाकूया. खूप चांगला वास येतो त्याने. गॅस कमी करा. आणि आपण लसूण घातलेलाच आहे वाटून, पण हा जो लसूण आपण नंतर घालणार आहोत ना, तो थोडासा तळलेला, तो असा येणार जेवताना, तर त्या खूप छान लागतात. लसणाच्या पाकळ्या 10-12 टाकल्या. नंतर आपला कढीपत्ता, बस एवढीच पोळी. आपला कढीपत्ता आणि लसूण थोडासा भाजला की त्यामध्ये आपण वाटण केलेलं आहे की ते टाकूया. आता हे आपण मिक्सरला लावलेलं वाटण, मिक्सरला जे वाटून झाल्यावर जे उरतं की नाही, ते थोडंसं पाणी टाकायचं 1 टीस्पून, आणि ते पण टाकून घेतलं. तर आपण मीठ टाकणार आहोत. अगोदर 1 चमचा टाकलेलाच आहे, 1 चमचा. बघा सगळ्यांना असे येतात. आता हिचा रंग बदलेपर्यंत आपण परतून घेऊया. हळद टाकली आहे. मैत्रिणींनो, तर ही आता आपली अशी कोथिंबीरची चटणी तयार आहे. बघा, कोथिंबीरीचा चटका म्हणतात त्याला. तुम्ही जसं बोलाल तसं, ज्या ज्या भाषेमध्ये बोलाल ते असं. तर ही प्रत्येकाने करा, खूप चांगली आहे. कॅल्शियम, आयर्न, त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट चांगले, कमी तेलाची. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.